संध्या तू असं बदा बदा नळ चालत होती का नाही? टाक्या संपायचं टँकरवर टँकर आम्हाला आणायला लागत त्यात नसन जमत ना तर रूम खाली करून टाका. अहो काकू आत्ताच तर भांडी घासाय घेतली होती. काहीच आता भांडी घासायला लागली, पाण्याची बरबादी चाललीत नुसती. टाकीत पाणी किती शिल्लक आहे काय नको नाही ती सारखी उडवीत राहते ना ग बाई, टाकी तर फुले तरी पण कोक आपला बारीक करून ठेवते, नाही तर यांचा काय नेहमी नुसते भांडी उडवीत राहते. अगं तिथे नको दोन वाळत घालू तू, जर तिकडे नवीन दुरी बांध तिकडे घाल. ती 2 नंबर वाल्याची दुरी आणि एक इकडची आमची दुसरी बांध दुरी तुला. संध्या ही गाडी तुमची का? ही गाडी तुमची? ते काय ती लालवाली आमची. आणि मग ती कुणाची? ती होय ती आमच्या पाहुण्यांची. अगं पाहुण्यांच्या गाड्या पार्किंग मध्ये आल्यावर बाकीच्या भाडेकरांनी कुठं गाड्या लावायच्या? हा त्यांना आहे का जागा? काढाय सांगती गाडी पहिली मागं घ्या म्हणा. कायच एवढा दनादना आवाज चाललाय ग? हा काय पुढीत आहे? बोळा बिळा जर पाडीत असेल ना तर बोळा बुजून जायची, रूम खाली करायची असेल तवा. नाही तर डिपॉझिट म्हणून मी पैसे कट करून घेईन, नाही तर डिपॉझिट देणार नाही. पसा बोंबल. संध्या ए संध्या रुको जरा सबर करो. का हो मलकीन बाई काय झालं? अगं बाई सकाळचा दिवस उजडून गेला, अजून तुझ्या बाड्याची वाट बघत बसले. दुसरी कामं तरी काय मला? कवा देती बाड? ते ना अहो काकू अचानकच बाळाची तब्येत खराब झाली, मग त्याला सल्यानं ते भरायला लागलं ना. अगं मग ती मला काय सांगती? बाड टायमिंगच्या टायमिंगला द्यायचं नाही तर रूम खाली करायची. मला काय सांगती हे झालं ते झालं? मी काय घरची काय तुला सगळं सांगत बसाय.